की विरोधकच जर शिल्लकच राहिला नाही, तो ठेवायचाच नाही आणि हा देश पूर्णतः हुकुमशाही पद्धतीनं चालवायचा हा निर्धारच या लोकांनी केलेला आहे। कधी नव्हे, आता हा देश अत्यंत, मला वाटतं या देशामध्ये आता हा देशाची लोकशाही, या देशातील संविधान आणि या देशाचं स्वातंत्र्य जे घटनेने दिलेलं आहे लोकांना, तो आता शिल्लक राहणार की नाही अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आता तयार झालेली आहे। खाती गोठवल्यानंतर आता काँग्रेस पब्लिक डोनेशनकडे वळलेली आहे। महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? नाही, महाराष्ट्रातूनही होईल। शेवट जनता ही सर्वोच्च आहे। जनतेच्या दरवाजात, जनतेच्या दरबारात आम्ही जाऊ आणि जनतेच्या दारात गेल्यानंतर जनताच योग्य याचा निर्णय घेईल आणि महाराष्ट्रात या सरकारच्या अधपतनाची सुरुवात होईल। महाराष्ट्रातून आम्हाला नक्कीच भरभरून मदत जनता करेल, हा आम्हाला विश्वास आहे। अकोला संदर्भात काय निर्णय होणार आहे? ज्या पद्धतीने वंचितला पाठिंबा दिलेला आहे तो उमेदवार कुठला राहणार आहे काय? नाही, असं आहे, आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो। जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या 7 जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे। ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे। सांगलीचा अजूनही तिला सुरुवातीला दिसत नाही। काल उद्धव ठाकरे सुद्धा तिथं ते शरद पवार होते, ते म्हणतात की तो विषय संपलेला आहे। नाही, आता कुठे ना कुठेतरी थांबावं लागेल। आम्ही समजूत करण्याचं काम करतो आहे। आघाडीचा धर्म सगळ्यांनीच पाळला पाहिजे, परंतु त्याही पलीकडे जाऊन हा वाद फार पुढे जाता कामा नये, कारण आताच सगळ्यांचा उद्देश या देशातील